जडू हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहणारा प्राणी असून तळी, डबकी, तलाव, दलदलीच्या जागी संथ वाहणाऱ्या पाण्यात राहतो. काही जडवा मासे, बेडूक, गाई, म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात. काही कुजलेल्या पदार्थांवर जगतात तर काही परजीवी असतात. काही जडवा समुद्रात तसेच जमिनीवरील दमट जागी राहतात. जडू हा एक अपृष्ठवंशी बाह्य परजीवी प्राणी आहे. जडूचा समावेश ॲनिलिडा संघाच्या हिरुडिनिया या वर्गात होतो. जडूच्या जगभर सुमारे 300 जाती आहेत. जडूच्या शरीराची लांबी 1 ते 20 सेंटीमीटर असते. सर्व जडवांच्या शरीरात 33 खंड असतात. भारतात आढळणाऱ्या जडूचे शास्त्रीय नाव हिरुडिनेरिया ग्रॅन्युलेसा आहे. भारत, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये ही जडू आढळते. ही जडू 10 ते 15 सेंटीमीटर लांब असून तिचा रंग करडा तपकिरी किंवा तपकिरी हिरवा असतो. शरीर लांब किंवा अंडाकृती असून वरून खाली चपटे असते. ते अतिशय लवचिक असल्यामुळे आखडता येते, ताणून लांब करता येते किंवा पसरता येते. जडवेचे तोंडाभोवती 3 जबडे असतात. प्रत्येक जबड्यावर 85 ते 128 सूक्ष्म दात असतात. जडू एका वेळी तिच्या वजनाच्या 3 पट रक्त शोषून घेते. जडूमध्ये त्वचेमार्फत श्वसन होते. रक्ताभिसरण संस्थेत रक्तकोठरे असतात. हिरुडो व हिरोडेनेरिया प्रजातीतील जडवा माणसांच्या किंवा गुरांच्या शरीराला चिकटल्या तर त्रास होतो. मध्य पूर्व देशांमध्ये गोड्या पाण्यातील लिम्नॅटिस निलोटिका जातीची जडू आढळते. नद्यांत व ओढ्यात राहणाऱ्या लहान जडवा प्यायलेल्या पाण्यातून शरीरात शिरतात, तेव्हा नाकपुडीत किंवा घशाच्या भागात चिकटून राहतात आणि तेथून फुफ्फुसात प्रवेश करतात. व्यक्तीच्या शरीरात जेव्हा अनेक जडवा शिरतात तेव्हा त्यांनी शोषलेल्या रक्तामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन पंडुरोग होऊ शकतो. काही वेळा शरीरात शिरलेल्या जडवांमुळे श्वसन क्रियेत अडथळा निर्माण होऊन तो प्राणी मृत्युमुखी पडू शकतो. पाळीव गुरे व माणसे मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना आशिया खंडात घडल्या आहेत. जडवा त्यांच्या जबड्यातील सूक्ष्म दातांनी जखम करतात, त्यामुळे रक्त वाहू लागते. जडवा त्यांच्या सवयीप्रमाणे हिरोडिन स्त्रवतात आणि रक्त शोषून घेतात. स्त्रवलेल्या हिरोडिनामुळे त्या भागाला बधिरता येते आणि जखमेची वेदना कळून येत नाही. काही शल्य विशारद शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाहित ठेवण्यासाठी हिरोडिनचा वापर करतात. त्वचेतील रक्त साखळले तर ते वाहते करण्यासाठी हिरोडिन युक्त मलम वापरण्यात येते. सध्या जडवांच्या लाळेतील पॉलिपेप्टाइडचा उपयोग हृदय आणि रक्तवाहिन्यांतील रक्ताभिसरणाच्या विकारांवर होऊ शकेल का या संबंधी संशोधन चालू आहे.